कोणी पाठवलं? बसा इकडे, बसा इकडे. मुराटी पाठवलं. सविताबाई, काय त्रास आहे तुम्हाला सांगा. व्हेरी टिमिड आहे, शाय आहे, एकदम बॅशफुल आहे, एकदम लाजोड बाई एकदम. काय भित्रेपणा आहे आणि काय वाटतं त्यामुळे? कसली भीती वाटते मनामध्ये? काय जीवनात भीती आहे सांगा मला. भीतीसाठीच मी औषध देते. सांगा मला काय भीती आहे तुम्हाला? म्हणजे असं आता वर्ष झालं छाती दुखत आणि त्याच्यावर छातीचं आम बिंक असं ह्यानी बोललं की वगैरे असं होत नाही. आम बिंक असं दिसले बोलतो. हो. किती वर्ष झालं मला? आता 9 वर्ष झाली. किती मुलं आहेत? 2 मुलं. काय काय टेन्शन आहे? कोण कोण आहे? नाही, आम्ही एवढीच 2 मुलं. दुःख काय जीवनात? असं मिस्टर चांगले आहेत की नाही? चांगले आहेत, व्यवस्थित आहे. तुम्हाला काय चिडचिड होते, राग येतो? सांगत नाही. ह्याने जरी सहज असं बोललं कामाला जरी आलं हे पोरं हे दमत येते घर. ह्याने आलं पोरं जरी जमलं ते पोरांनी ओरडायचं आपल्यावर. मग ते सण होऊन येतो. काय सण नाही होत? असं हे ओरडते असंच करता येत नाही घरात कशी. कोण ओरडती? ह्याने त्याला ओरडते नाही. मिस्टर ओरडले तर पोरं जरी जमवायला लागले त्याला ओरडते. आता बाजू जरी दोघींचं काही बांधायला बाजूचं भांडण काय होतं? आजूबाजूचं सांग बिन कापतो. मग त्यांच्यावर बोलायलाच येत नाही आपल्याला. कोण सांग का तुमचा कापतो का? असं असं ते आता काय होतंय काय होतंय म्हणजे कोणाचं बाजूचं भांडण झालं असं म्हणजे आता ह्यांचं माझं जरी लागलं तशी भीती मला करते. आता मला काय होतंय तुम्हाला काहीतरी होईल याची भीती वाटते. म्हणजे सतत डोक्यात भीती वाटते मला काहीतरी एकदम असं काय तुम्हाला होईल याची भीती? असं छाती दुखत पहिलं तेव्हा सांगत आपल्याला अटॅक येते का आणि आपल्याला अटॅक आला म्हटल्यावर ते आपलं संपतेच होतं असं वाटायचं. आपल्याला काहीतरी होईल भीती आहे. आणि काय भीती? आता हे पोट असं हे असं काय पण म्हणतात आजार होते काही गाठी असते पिशवी. स्वतःच्या हेल्थची भीती वाटते. आणि काय भीती आहे लाईफ मध्ये? रडता? रडता हा ओरडले की मला सहन होत नाही. मग आपोआप रडायला येते. मग राग राहतो का निघून जातो? जरा आपलं हे रडून जरा शांत झालं मग नंतर शांत मनात सांगता आईला वगैरे सांगता कोणाला की नाही सांगत? हा सांगते. भाऊ हे असं जरी काही ओरलं तरी भावाला सांगते. कधीपासून सगळं व्हायला लागलं? आता हे वर्ष होत आलं. आता टेन्शन झालंय वर्ष होईल अगोदर म्हणजे आजारीच पडले बघा. छातीत हे सुरुवात काय झाली? सुरुवात सांगा. सुरुवात छातीत म्हणजे असं काय आजार नाही. पहिले लग्नाच्या अगोदर असं सण होत नाही डोक्याला. असं लग्न देऊन असं लग्न करायचं मग एवढे डोक्याला सण नाही. काय सण नाही होत? आवाज सण नाही होत तुम्हाला? सुरुवातीपासून आवाज सण नाही व्हायचा. आणि काय सण नाही व्हायचं तुम्हाला? नाही मग आता हे आजारी पडल्यापासून असं मनात आपल्याच विचार येते असं काय आपलं काही झालं तर मुलं आहेत असं आहे. असं म्हणते नाही तू गोळा खात नाही तुझं काहीतरी झालं तर ती 2 मुलं आहेत त्याला कोण सांभाळायचं असे म्हणते. असे बाजूचे म्हणजे तेवढं डोक्यात नसतात. भाव एक आहे ते पण म्हणते तुझं काही झालं तर ते काही दाजी काय पण करते नंतर ते 2 मुलं कोण सांभाळायचं. तुम्हाला ते असं हे बोलतात त्या काय विचारतो मला? हा मग आपलं असं काय झालं तर ते 2 मुलं हा मग असं आपल्याला असं बोलले की मग आपल्या मनात डोळ्यात धार लागते. आपलं काय झालं तर ते मुलांना स्वतः एक भीती असते डोक्यामध्ये. भीती असते. काय भीती? असंच काय आपल्याला होते का आणि भीती वाटते त्यामुळे काय करता तुम्ही? काय नाही टेन्शन कशी सांगेल पाहिजे आणि सतत भीतीमध्ये असता तुम्ही एकदम हे मला काहीतरी होईल. आणि आपलं काय होतं हे अंग बिंग कापत. आणि एक भीती सांगा मला काय वाटते? काय नाही असं दुखाई जरी साधं म्हणजे जरी असं छाती जरी दुखायला असं वाटते आपल्याला काहीतरी होते. शी इज नॅचरल माझ्या ती कंटिन्युअस म्हणजे भीतीमध्ये जगलेली आहे. काहीतरी मला काहीतरी होईल सडनली काहीतरी होईल अचानक काहीतरी होईल भीती वाटते. काय भीती वाटते? आणि हात थरथरतात तुमचे? का थरथरतात? म्हणजे भीतीच वाटते. दवाखान्यात आहे म्हणजे तरी भीती वाटते. सिव्हिअर एन्झायटी ही ॲकोनाइट इज बेसिकली ॲक्यूट मायग्रेन. तिचं मायग्रेन आहे ना जे आता ह्याला ॲक्यूट म्हणतात. सडनली भीती सडनली मला 7.31 मला ॲक्यूट सतत भीती असते की मला काहीतरी अचानक होईल. काय घडलं नाही काय नाही काय नाही. फॉरबिडिंग फिअर्स समथिंग विल अननेसेसरली हॅपन टू मी. फिअर ऑफ डेथ. आणि घाबरल्यावर काय करता मग तुम्ही भीती झाली की? काय गोळ्या चालू होते बघा. खूप भीती झाली की काय करता सांगा मला? काय नाही असं मग आपण जरा पडायचं पोराने घेऊन बसायचं असं करायचं.
दुसरे कुठेतरी बाजूला जायचं त्याच्यात मन रम करायचं. आणि एक भीती सांगा, एक खूप भीतीला काय करता तुम्ही? कारण अंग बिन कापायचं, भीती आपल्याला अशी जर वाटली ना मग दवाखान्यात जायचं. भीती आली की तुम्ही सरळ बसता का इकडून तिकडून बेचैन होऊन जाता? हा म्हणजे असं धारण नाही, जीवाला धाराच लागत नाही. म्हणजे काय होतं? आजच्या धारण बेचैनी होऊन जाते. कळलं इथं म्हणायचं मी, दिस इज व्हॉट आय कॉल यू, इट्स व्हेरी acute remedy I wanted, very fast, quick, acute. Suddenly something will happen to her. Then थंडी वाजते तुम्हाला फार? अशी आता अशी गरमीच नाही होत, आता थंडी वाजते. रात्री जरा कुठून सुरू झाली भीती ते नाही माहिती तुम्हाला? म्हणजे आता वर्ष झालं असं, म्हणजे आजारी एकाएकीच आजारी पडली संध्याकाळची. हे म्हणजे आता सूर नसल्यामुळे छाती दुखायला लागलं, अशा उलट्या व्हायला लागल्या, तुला 2-3 इरिटेशन अँगर, व्हेरी केअर, व्हेरी इरिटेशन अँगर आणि acute migraine. त्या दवाखान्यात आणली माझी त्या श्री हॉस्पिटलमध्ये. तुमचा स्वभाव फार चिडचिड आहे. काय गोष्ट सहन नाही होत? काहीच नाही, आपल्याला माझ्या मनात उभी झाली तरच ठीक, नाही तर काय माझ्या काय म्हणजे आपल्या मनाला वाटायचं. 1932 या इकडे बसा. बोला मिसेस, तुला काय प्रॉब्लेम आहे आणि का तुम्ही डॉक्टरकडे माझ्या आणलं सांगा. हिला काय प्रॉब्लेम आहे? किती वर्ष लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. काय प्रॉब्लेम होता? 3 वर्षापासून आहे ना, म्हणजे कसं मध्ये तर डिप्रेशनचा प्रॉब्लेम होता आणि आता म्हणजे ते पोटात दुखत 2 वर्षापासून ते थोडं पोट सुस्त वगैरे. आणि आता पण जस्ट इथे नाटकर्णी मॅडम आहेत, ते जाऊन दे, मला सांगितलं तिला ती काय करते सांगा मला. असं म्हणजे कसं 2-3 वर्षापासून जरा तर डिप्रेशनचा प्रॉब्लेम झाला ना, तेव्हापासून जरा असंच डोक्यात काहीतरी विचारच असतात असे. आणि गोळी खा म्हणजे दिलेले डॉक्टर वगैरे खायची नाही, काय नाही असं. सारखे आजारी असल्यासारखं होत. काय करते? काय आजारी म्हणजे काय? हेच डोक्यात काहीतरी कोणी काय बोललं तर तेवढंच विचार असतो मनात. काय असंच की मला हे कोणी बोललं, असं ते कोणी बोललं, काय झालं प्रॉब्लेम. आणि पहिलं एकदम 3 वर्षापूर्वी नॉर्मल. अचानक काय घडलं? कुठे भीती बसली? काय झालं? कशी सुरुवात झाली ती सांगा मला. आजारी पडल्यापासून. हा आजारी म्हणजे काय आजारी पडला होता पहिल्यांदा? तेच की छाती दुखत आहे ना. छाती दुखलं पहिल्यांदाच, तेव्हा काय भीती बसली? मग असंच की मला काय होते असं वाटतं, अटॅक येते. मग तेव्हा एक भीती बसली की मला अटॅक येतो. चालूच आहे त्यापासून असं परत नाही डोकं एकदम. आणि त्या भीतीनंतर आता ते कशा वागतात? काही झालं ना तर लगेच म्हणजे भीती आल्यासारखं भीती होते. भीती आली की ती काय करते? काही नका हात बसणार, तोंडात हात घालणार, असं म्हणजे रात्रभर पण चालूच असतं. झोप नाही लागली ना, ही नक बघा ठेवली नाही हाताला, नक नाही. काय म्हणताय? हे करते ती नक घात आणि काय करते ती? असं विचारच डोक्यात बेचैन असते. बेचैन. आणि काय करते? दुसरं काय लक्ष नसतं याच्यावरती, काहीतरी लगेच नख खाते. किती नख खाते? कशी नख टाकते? दाखव मला. कशी बोट घालते डोक्यात? कशी अशी अशी सगळी बायकशी बोट पण घालते का नुसते नख? नाही, खाली ठेवलेलं नाही नख आता. आणि एवढी घाबरून जाते. 44 ml 3 विचार होता तुला कळलं की कसं करते? आणि एकदम ब्रेस्टलेस होते, बेचैन होते, चिडचिड होते. त्यांनी ओरडलं तरी मला सहन होत नाही. त्यांनी ओरडलं तरी सहन नाही होत आहे. पोरं जरी असे दंगा करायला डोकं एकदम छोट्या छोट्या गोष्टीने चिडचिड होते. सो केअर व्हेरी इरिटेशन छोट्या छोट्या गोष्टीची. पोरांनी तरी मारलं तरी परत आपल्यालाच हे होते. पोरांनी मारलं की परत आपल्याला समोर वाटते ते मारले. ह्यांनी जरी मारलं तरी असं वाटतं पोरांनी मारले ते आपल्याला कळलं. छोटे छोटे चिडचिड, छोटे स्टार्टल व्हायचं, चिंता, भयंकर चिंता, कसं काय काय सगळं सगळं चिंता, चिडचिड होते. बरोबर आहे ना? आणि बेचैन होते. थंड पडतं अंग. नाही म्हणजे भीती असते सतत. भीती कुठल्या गोष्टीची असते? हे दोघांचे भांडण तरी छातीमध्ये 10 काय भीती असते सर्वात? काय भीती वाटते? भांडणला नाही, भांडतच नाही मला. पण असे जरी झाले दोघांनी कशानं पोरांनी काय झालं असे छाती ओढते. असं बघ ना, हात धरा इथं, हात लावा म्हणजे कसे ओढते, मला काय होते की काय असं. चल देऊया 1 डोस देऊया. चला घ्या औषध. ते आमचे सर आहेत.
पोट आहे ना, पोट हेच होत रिपोर्ट आणले आणलेत ना. दाखवले ना डॉक्टरना? दाखवला रिपोर्ट. माझा पहिलं माझं एक्सप्रेशन तिथे किंगडम. मी बोलते काय बोलते ही आजार ती काय मिसिंग नाही करत आहे, तिचं भीती काही मला झालं तर असं स्टेप पाहिजे. म्हणजे असं 15-20 दिवसानं महिन्याला चालूच असतं काय ना काय. टिमिडिटी पण आहे, टिमिडिटीमध्ये पण आहे. Guided group showing peristaltic movement. Rest of animal normal. ठीक आहे. तिला अँक्झायटी क्लोसेस पण टाक. ठीक आहे. आणि सतत एक सायकॅट्रिक पण डॉक्टर दाखवले. सतत भीती वाटते तिला. त्याच्यासाठी पण त्याचं ECG इको सगळं केलं. सगळं नॉर्मल आहे. पण काय प्रॉब्लेम नाही होतो. तिला मानसिक आजार आहे. मी मानसिक डॉक्टर आजाराची डॉक्टर आहे. औषध सुरू करा मी बरं करतो. ठीक आहे. डोक्यात भीती निघून जाईल आणि काहीतरी ते सतत आहे मला काहीतरी झालंय वगैरे सगळं निघून जाईल. ठीक आहे. आमचे सर आहेत ना ते बोराटे सर, त्यांनी मला सांगितलं खास म्हणजे हाय तुम्ही जा तिथे तुम्हाला नक्की. फिअर एव्हरीथिंग कॉन्स्टंट. सगळ्या गोष्टीची ती सतत कॉन्स्टंट भीती आहे. ती बोली फिअर एव्हरीथिंग कॉन्स्टंट. ह्याची भीती त्याची भीती त्याची भीती. ठीक आहे. काम करतात वगैरे सांगितलं. काम करतात हे घरातलंच करतात. नाही आवाज पण सहज नाही. फिअर ऑफ सेन्सिटिव्ह व्हॉइस व्हेरी स्ट्रॉंगली. ठीक आहे. रेस्टलेसनेस इज फिअर. ठीक आहे. घ्या औषध. मला या दीड महिन्यात 2 महिन्यात फरक बघावते लगेच नाही. हा चालेल. फरक तर 15 दिवसांनी घ्या. काही झालं तर मध्ये येऊ शकतात 4 वेळा. हा ठीक आहे. घ्या. थँक्यू. बाय.